मंत्री जयदत्त क्षीरसागर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमदार सुरेश धस, आमदार विक्रम काळे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमधल्या कार्यक्रमामध्ये यावेळेस बोलतायत. त्यांचा उल्लेख जरी कायम नगराध्यक्ष असा झाला असला तरी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. जोपर्यंत दुसऱ्या पदावर जात नाही तोपर्यंत कायम आहे. असे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर ज्यांना या ठिकाणी पद्मश्री मिळाली म्हणून आपण गौरव केला, असे या बीड जिल्ह्याचे गौरव आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर वामन केंद्रे, पद्मश्री शब्बीर शेख, आपले कुस्तीपटू राहुल आवारे, क्रिकेटमध्ये ज्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली ते सचिन धस, मंचावर उपस्थित रमेश भाऊ कोकळे, संतोषजी हांगे, आदित्य सारडा, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे हा कार्यक्रम फार पूर्वी घेण्याचं आम्ही आयोजन केलं होतं, पण अनेक वेळा काही ना काही विघ्न याच्यामध्ये आले. कधी आचारसंहिता आली, कधी प्रधानमंत्री साहेबांचा महाराष्ट्रात दौरा आला आणि त्यामुळे हा कार्यक्रम पुढे गेला. पण मला आज अत्यंत आनंद आहे की बीडमध्ये नगरपालिकेने केलेल्या विविध कामांकरता, त्याचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याकरता या ठिकाणी मी आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि ही सगळी कामं केल्याबद्दल मी पहिल्यांदा बीड नगरपालिकेचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. खरं तर आज आमचे आदरणीय नेते ज्यांनी आम्हाला घडवलं ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं नाव हे बीड नगरपालिकेच्या सभागृहाला देण्यात आलं. या बीडला मुंडे साहेबांनी एक अखिल भारतीय ओळख मिळवून दिली. खरं तर केशर काकू असतील, मुंडे साहेब असतील, हे जिल्ह्यापुरतं नेतृत्व नव्हतं, ते राज्याचं आणि अखिल भारतीय अशा प्रकारचं नेतृत्व होतं. आणि मुंडे साहेबांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये कर्तृत्व गाजवलं, मला असं वाटतं की त्यांच्या या जिल्ह्याच्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या नावाने सभागृहाचं नामकरण करणं ही अत्यंत स्तुत्य अशा प्रकारची बाब आहे आणि म्हणून मी नगरपालिकेचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. यासोबत विविध विकास कामांच्या संदर्भात आपण भूमिपूजन केलं, आपण लोकार्पण केलं. खरं म्हणजे एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की आमची जी जिल्ह्याची शहर आहे, अनेक वेळा जिल्ह्याच्या शहरांमध्ये गेल्यानंतर त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मला स्वतःला वाईट वाटतं आणि म्हणून राज्याचा नगर विकास मंत्री झाल्यानंतर मी हा निर्णय केला की जी आमची जिल्ह्याची शहर आहे ही शहरं चांगली झाली पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर एखाद्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्या जिल्ह्याचं मुख्यालय हे जोपर्यंत आपण चांगलं करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी गुंतवणूक येत नाही. आज आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्याच ठिकाणी गुंतवणूक येते जिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जिथे सोयी सुविधा आहे, तिथेच लोक गुंतवणूक करतात, तिथेच रोजगाराची निर्मिती होते. आणि आपण मात्र अनेक वर्ष हे जे शहरीकरण आहे याला एक अभिशाप मानून शहरांकरता उत्तम व्यवस्था केल्या पाहिजे असा विचारच कधी केला नाही. शहरामध्ये पिण्याचं पाणी असलं पाहिजे, गटारीची व्यवस्था असलं पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, चांगले रस्ते, लाईटची सुविधा असली पाहिजे, उद्यानं झाली पाहिजे, क्रीडांगणं झाली पाहिजे. ही जी भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून खरं तर या बीड जिल्ह्यामध्ये, बीड शहरामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी नगरपालिकेने केल्या आहेत. पण जोपर्यंत राज्य सरकार
भक्कमपणे नगरपालिकांच्या महानगरपालिकांच्या मागे उभं राहणार नाही तोपर्यंत आपली शहरं बदलू शकत नाही. आणि मला आम्ही निर्णय केला की आपली शहरं बदलली पाहिजे, मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे आणि ती विशेषतः पिण्याचं पाणी असेल, गटारीची व्यवस्था असेल, या सगळ्या मूलभूत गोष्टींमध्ये त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून अनेक योजना या ठिकाणी या शहरांकरता सुरू केल्या. स्मार्ट मिशन असेल, अटल अमृत योजना असेल, 14व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही पैसा देणं सुरू केलं. आज मला सांगितलं पाहिजे की पूर्वी या विभागाच्या अंतर्गत वर्षाला 6-6.5 हजार कोटी रुपये आपण द्यायचो. आता आपण हा निधी 31,000 कोटी रुपयांपर्यंत नेलाय आणि शहरांमधल्या मूलभूत सोयी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत हा प्रयत्न आपण करतो. आणि म्हणूनच जयंत असतील किंवा भारतभूषणजी असतील, माझ्याकडे पंकजाताईंकडे ज्यावेळेस ते आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हे शहर बदलायचं आहे, आम्ही हा प्रयत्न करतोय आणि आम्हाला सरकारची मदत हवी आहे, मी त्याच क्षणी त्यांना सांगितलं की काही काळजी करायची गरज नाही आहे, या शहराच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभं राहू, तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला पैशाची आम्ही कुठेही कमतरता पडू देणार नाही. आणि त्या दृष्टीनं आपण 495 कोटी रुपये या शहराकरता मंजूर केले. आणि या ठिकाणी अण्णा तुम्हाला काळजी करायचं कारण नाही आहे. जो दुसरा टप्पा तुम्ही म्हटलेला आहे, ज्या दिवशी पहिला टप्पा केला त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, पंकजाताई आणि मी दोघेही होतो, की हे 2 टप्प्यात जरी देत असलो तरी देखील दुसरा टप्पाही आम्ही देणार आहोत. त्याच्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही आहे. त्याच्यामुळे जे आपण ठरवलेला, जो आपण आराखडा मान्य केलेला तो आराखडा पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि हे काम पूर्णपणे पहिला टप्पा दुसरा टप्पा अशा दोन्ही टप्प्याचं जे काम आहे ते निश्चितपणे आपण या ठिकाणी पूर्ण करू. आणि आपलं शहर बदलण्याकरता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, गटारीची व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, ज्या ज्या काही मागण्या या ठिकाणी सातत्याने आमच्याकडे आल्या त्या मागण्यांची पूर्तता करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे. आज मला एका गोष्टीचा अजून आनंद वाटतो की देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी 2022 पर्यंत प्रत्येकाकरता घर ही संकल्पना आपल्यासमोर मांडली. आणि या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती सुरू झाली. आज आपण बघितलं तर आम्ही ग्रामीण भागामध्ये 5 लाख घरं पूर्ण केली आहे आणि अजून 5 लाख घरांचं काम त्या ठिकाणी आम्ही सुरू केलं आहे. पंकजाताईंचं ग्रामविकास खातं त्यामध्ये पुढाकार घेऊन काम करत आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात घरांचं बांधकाम हे यापूर्वी कधी झालेलं नाही. आपल्या एससीसीच्या यादीमध्ये जेवढे बेघर आहे त्या सगळ्या बेघरांना आम्ही 2019 मध्ये घर देणार आहोत. आणि ज्यांची नावं यादीमध्ये आली नाही आता त्यांच्याकरता नवीन यादी सुरू केली आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना देखील पुढच्या 2 वर्षामध्ये घरं द्यायचे, जेणेकरून मोदी साहेबांनी जे स्वप्न पाहिलं आहे 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर, महाराष्ट्रामध्ये एससीसीची यादी 2019 मध्ये आणि उरलेली यादी 2021 पर्यंत पूर्ण करून प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम आपण करतोय. आज नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण घर द्यायला सुरुवात केली आहे. आणि सगळ्या नगरपालिकांना आमचा आग्रह असतो की तुमच्याकडे जेवढे बेघर आहे याला कुठलाही कट लागणार नाहीये किंवा याचा कुठलाही आम्ही लक्षांक ठरवलेला नाहीये. जेवढ्या बेघरांकरता प्रकल्प नगरपालिका पाठवतील त्या प्रत्येक बेघराला घर देण्याच्या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे. मी तर सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन जिल्हाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा पाठपुरावा करतो की तुमचा 1000 घरांचाच प्रस्ताव आला, अजून 2000 घरांचा पाठवा, अजून 5000 घरांचा पाठवा. आणि म्हणून या ठिकाणी भारतभूषणजी मी आपल्याला देखील निवेदन करतो की आपण चांगला प्रकल्प तर सुरू केलाच आहे, पण याच्या व्यतिरिक्त जेवढ्या घरांची मागणी या बीड शहरामध्ये असेल ते सगळे घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी आम्ही मंजूर करू आणि प्रत्येक गरीबाला घर हे मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न या माध्यमातून असेल. यासोबत आता शहरातली अतिक्रमण ही नियमित करण्याकरता देखील आम्ही अत्यंत चांगला GR काढलाय की ज्या GR मध्ये सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी लिबरलाइज केल्या. शहरातला जो गरीब आहे जो झोपडपट्टीमध्ये राहतोय त्याला त्याच्या जमिनीचा मालकी हक्क मिळाला पाहिजे, त्याचा पट्टा मिळाला पाहिजे. आणि ज्याला पट्टा मिळेल पण कच्च्या घरामध्ये आहे त्याला घर बांधायला देखील 2.5 लाख रुपये मिळाले पाहिजे. अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे. त्यामुळे कोणीही गरीब हा झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी कच्च्या घरामध्ये राहणार नाही,
याकरता ही संपूर्ण व्यवस्था आपण केली आहे. कारण शेवटी आपल्याला लोकशाहीमध्ये काम करायचं आहे, ते गरिबाकरता, ते शेवटच्या माणसाकरता. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना निवेदन आहे की जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या. आता आपण जो GR काढला त्या GRच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये 3 लाख अतिक्रमण आता आम्ही जवळजवळ नियमित करत आणली आहेत. 10 लाख अतिक्रमण हे आम्ही नियमित करणार आहे आणि त्या गरिबांना त्यांच्या जमिनीची माहिती देणार आहे. आणि ते शहरामध्ये आता आम्ही करणं सुरू केलेलं आहे आणि शहरामध्ये देखील गरिबाला त्याच्या जमिनीची मालकी मिळाली पाहिजे हा प्रयत्न या ठिकाणी आपण सगळे मिळून करतो. आणि हे सगळं करत असताना मला या ठिकाणी खरं म्हणजे सांगायचं की मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना आपल्या सरकारच्या काळात या ठिकाणी आल्या. मग रेल्वेच्या संदर्भात असतील, रस्त्यांच्या संदर्भात असतील, महामार्गांच्या संदर्भात असतील, खूप मोठ्या प्रमाणावर ही विकासाची कामं चालली आहेत. पण एक गोष्ट खरी आहे की आमचा मराठवाड्याचा भाग हा दुर्दैवाने गेले 4-5 वर्ष सातत्याने दुष्काळाने होरपळलेला आहे. याही वर्षी दुष्काळ आहे. 1 वर्षाचा अपवाद सोडला तर सातत्याने दुष्काळाचा सामना आमच्या या मराठवाड्याला करावा लागतोय. आणि या दुष्काळातनं मराठवाड्याला बाहेर काढण्याकरता खरं म्हणजे आपण जलयुक्त शिवारसारखी योजना आणली. या योजनेमुळे एक मोठा दिलासा लोकांना मिळाला. पण पाऊस जर 2-3 वर्ष पडला नाही तर त्यातनं खऱ्या अर्थानं जो आमचा शेतकरी आहे याला अत्यंत त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे अण्णा आपण इतकी वर्ष काम करताय पण दुष्काळाचं अनुदान हे एप्रिल मे जूनच्या आधी कधी येत नव्हतं. केंद्राची टीम जी आहे ही टीमच मार्च-एप्रिल मध्ये यायची आणि त्याच्यानंतर मे जून मध्ये कधीतरी दुष्काळाचं अनुदान यायचं. पण आपण दुष्काळाची तीव्रता पाहून या ठिकाणी केंद्र सरकारला विनंती केली. ऑक्टोबरच्या शेवटी 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर टीम आणून सगळा सर्वे केला, त्याची मान्यता घेतली. आणि मला सांगताना या ठिकाणी समाधान वाटतं की आपण बीड जिल्ह्याकरता या ठिकाणी 600 कोटी रुपये दुष्काळी अनुदान हे मंजूर केलं. त्याचा पहिला हप्ता जमा केला आणि मी आजच आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही पैसे देऊ आणि मग ते तुम्ही तुमच्या खात्यात ठेवाल, बँकांच्या खात्यात ठेवाल, असं करू नका. हा सगळा पैसा हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. पुढच्या 8 दिवसामध्ये या संदर्भातली सगळी व्यवस्था तुम्ही उभी करा. आणि आता इंटरिम बजेटमध्ये उरलेले पैसे देऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्च महिन्याच्या आत किंवा आचारसंहिता लागायच्या आत या ठिकाणी म्हणजे याला आचारसंहिता नसते पण आम्ही आमचं टार्गेट ठरवलं आहे की 15 मार्चच्या आत आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला हा सगळा पैसा त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यांना या दुष्काळाच्या काळामध्ये दिलासा मिळाला पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतोय. यासोबत विम्याचा पैसा देखील आम्ही देणार आहोत. आणि केंद्र सरकारने पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी जी योजना आणली, अनेक वर्ष ही मागणी होती की शेतकऱ्याला काही ना काही थेट अनुदान तुम्ही द्या. कर्ज तेव्हा दिलं जातं पण थेट अनुदान कधीच दिलं जात नाही. एक मोठी सुरुवात या वर्षी माननीय मोदी साहेबांनी 6,000 रुपये हे शेतकऱ्याला देण्याच्या संदर्भातली मोठी सुरुवात ही केलेली आहे. 75,000 कोटी रुपये याला लागणार आहे. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 75,000 कोटी रुपये शेतकऱ्याला थेट देणारं सरकार हे जर कुठलं असेल तर ते मोदीजींचं सरकार आहे. यापूर्वी कधी इतका पैसा देण्यात आलेला नाही. आता ही जी मागणी या ठिकाणी केली जाते हे वाढलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्या वित्तमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आमची संसाधनं वाढली की आम्ही याच्यामध्ये देखील वाढ करणार आहोत. एक सुरुवात झाली आहे. एकदा सुरुवात करावी लागते. सुरुवात झाली की मग ते कधी थांबत नाही. त्याच्यामध्ये भरच टाकावी लागते. त्यामुळे मला विश्वास आहे की याच्यामध्ये भरच पडणार आहे. आणि येत्या काळामध्ये आपल्याला याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये आणि हे एका वर्षाकरता नाहीये, हे दरवर्षी आहे. त्यामुळे दरवर्षी याच्यात काही ना काही वाढ होत जाणार आहे. आणि आमच्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये, गरीब शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये थेट अशा प्रकारचं अनुदान आल्यामुळे काही ना काही दिलासा हा आमच्या शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल. आज आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होतोय, चाऱ्याचा प्रश्न तयार होतोय. चारा छावण्यांच्या संदर्भात आपण निर्णय केलेला आहे. आणि या संदर्भात ज्या मागण्या येत आहेत मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. शेवटी आपल्याला जनावरं जगवली पाहिजे कारण या जनावरांच्या भरोशावर आपण जगतो. त्यामुळे जनावरांना जगवण्याकरता चारा छावण्यांच्या व्यवस्थेमध्ये जे जे बदल करावे लागतील ते बदल आपण करू. आपला प्रयत्न एवढाच असेल की आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी चारा छावणीचा उपयोग झाला पाहिजे. मागच्या काळात एकदा आपण बघितलंय की चारा छावण्यातलं वैरण हे जनावरांच्या ऐवजी नेतेच खाऊन गेले.
तसं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. कितीही पैसे लागले तरी मी कमी पडून देणार नाही, पण वैरण जनावरा करता असलं पाहिजे, ते कुणाकडून कोणाला खाता येऊ नये. आणि या दृष्टीनं आपण योग्य प्रकारे त्याचं नियोजन करू आणि त्या नियोजनातनं निश्चितपणे शेतकऱ्यांना चारा मिळाला, शेतकऱ्यांच्या जनावरांकरता चारा मिळाला पाहिजे. याकरता योग्य ठिकाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात या चारा छावण्या उघडण्याचा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही बदल असतील करायचे तर ते बदल देखील आपण करू. यासोबत आमच्या दुष्काळात होरपळलेल्या आमच्या संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी अन्नधान्य मिळालं पाहिजे याचे नियोजन आपण केलेलं आहे. आणि या संदर्भात विशेषतः कुठेही कमतरता पडणार नाही याकरता अधिकचं नियोजन हे केंद्र सरकारकडून आम्ही घेतोय. आणि आवश्यक असेल त्या ठिकाणी वाढीव पद्धतीने देखील आपल्याला कशा प्रकारे अन्नधान्य आमच्या शेतकऱ्यांना देता येईल हा प्रयत्न देखील या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्यामुळे दुष्काळ जरी तीव्र असला, आव्हान जरी मोठं असलं तरी इच्छाशक्तीची कमतरता नाही आहे, इच्छाशक्ती पूर्ण आहे. आणि या इच्छाशक्तीच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी आपण हे जे काही दिलासा द्यायचा तो दिलासा देऊ. आपण आज या ठिकाणी रुग्णालयाचं देखील उद्घाटन केलंय 100 खाटांच्या आणि 200 खाटांच्या संदर्भातला प्रस्ताव एचपीसी मध्ये आहे. तात्काळ दिल्यानंतर पंकजाताई आम्ही एचपीसीला सांगू आणि त्या ठिकाणी एचपीसीला कालबद्ध पद्धतीनं याला देखील मान्यता देण्याच्या संदर्भातले निर्देश आम्ही निश्चितपणे देऊ, जेणेकरून आपल्याला बजेटमध्ये त्या संदर्भातली तरतूदही करता आली पाहिजे आणि त्याचंही काम भविष्यामध्ये आपल्याला हातात घेता आलं पाहिजे. या संदर्भातही निर्णय हा घेतला जाईल. आज या निमित्ताने मी विशेष अभिनंदन करतो केंद्र साहेबांचं की ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचं नाव आज देशामध्ये नेलं आणि देशामध्ये ज्या प्रकारे त्यांनी आज काम उभं केलंय, खऱ्या अर्थानं ते केवळ आपल्या जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे राहिले नाही, ते अखिल भारतीय झाले आहेत. आणि म्हणून अशा एका उत्तम रंगकर्मीला पद्मश्री मिळाली आहे. मामूंच्या संदर्भात तर काय सांगायचं, जी गोसेवा त्यांनी केली, मानव सेवेपेक्षा मोठी गोसेवा आज मामूंच्या हातून या ठिकाणी होते आहे. आणि संपूर्ण परिवार खरं म्हणजे इतक्या समर्पितपणे जी गोसेवा तुम्ही करतात, मला असं वाटतं त्यामुळेच अल्लाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय आणि तुमच्या हातून इतक्या चांगल्या प्रकारे ही सेवा या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे खरं म्हणजे राहुल असेल किंवा सचिन असेल यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं केलंय आणि म्हणून या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या निमित्ताने मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो की ही जी आपली नगरपालिका आहे, आपलं बीड सारखं शहर आहे, या शहराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेवटी बीड जिल्हा जो आहे तो आमच्या गोपीनाथरावचा जिल्हा आहे आणि त्यामुळे या जिल्ह्याचं मुख्यालय हे आपल्या मराठवाड्याला शोभेचं असलं पाहिजे. याकरता आवश्यक त्या सगळ्या तरतुदी या ठिकाणी केल्या जातील एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.